श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. श्रद्धा तीन प्रकारची, तीही स्वभावच आहे. शास्त्रविधी अचूक आचरला अथवा चुकीने न पाळला तरी त्यामुळे श्रद्धेत बदल होत नाही. शास्त्रविधी अचूक अथवा चुकीने अजाणतेपणे न पाळणे याचा श्रद्धेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे स्वभावच श्रद्धा बदलत नाही. श्रद्धा स्वभाववजा आहे. श्रद्धा ही शास्त्रीय विधीवर अवलंबून नाही. धर्मशास्त्र विधानावर जर श्रद्धा आधारलेली असती तर कर्म आचरताना विधीत चूक झाली की सगळेच व्यर्थ होईल. कर्म करण्याची श्रद्धा परमसात्विक आहे आणि विधिनिषेध अचूक पाळले गेले नाहीत म्हणजे सात्विक श्रद्धा मोडली, तुटली, ढासळली आणि ती राजस व तामस श्रद्धेच्या पायरीवर आली असे होत नाही. धर्मशास्त्रा विधीशी श्रद्धेचा काहीही संबंध नाही. श्रद्धा स्वभावच आहे. विधिनिषेधाचा शास्त्राचा तिचा संबंध नाही. विधी शास्त्र श्रद्धा शास्त्रविधी निरपेक्ष आहे. श्रद्धा स्वभावजा माणसाच्या स्वभावावर अधिष्ठित आहे. तीन प्रकारची आहे ती धर्म, शास्त्रमर्यादा, विधिनिषेध. जरी काहीसे अजाणतेने चुकले तरी श्रद्धा ही अशी आहे तशीच तीच असते. सात्विक श्रद्धा काही राजस व तामस होत नाही. राजस व तामस श्रद्धावंताने धर्मशास्त्री विधी बिनचूक आचरले, सगळे विधिनिषेध अचूक पाळलेत, अणुमात्र चूक होऊ दिली नाही तरी तेवढ्यामुळे तामस श्रद्धा काही राजस व सात्विक होत नाही. विधिनिषेध रतीभर जरी प्रमाद न करता आचरले तरी राजस श्रद्धा काही सात्विक होत नाही. सर्व विधी विधान शास्त्रोक्त बिनचूक झाले तर त्यामुळे श्रद्धेत बदल होत नाही. श्रद्धा त्याच्या स्वभावात व्यक्त होते. अनुष्ठानाचे स्वरूप कोणता यज्ञ, कोणती देवता, कोणत्या देवताची कशाकरता उपासना, आराधना, यजन हे स्वभावाप्रमाणे ठरतो. माणूस त्याची श्रद्धा व्यक्त होते. धर्मशास्त्रविधी हा बिनचूक पार पाडणे हे अन्य गोष्टीवर अवलंबून आहे. शास्त्रविधीचा कुशल जाणकार जाणता हवा. ती शुद्ध सामुग्री, स्थळ, काळ, वेळ, माणसाचे साह्य अशा सगळ्या गोष्टी त्या गौण. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.